सदावर्ते दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मनसेने जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेविरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी मुख्य मागणी अशी केलेली आहे की राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी। राज ठाकरे राजकीय फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत, भाषिक आणि धार्मिक तेढ निर्माणाचा प्रयत्न राज ठाकरे करतात। मुळात पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो, राज ठाकरे साहेब हे निवडणुका तोंडावर ठेवून कधीच कोणती भूमिका घेत नाही आणि मराठीच्या बाबतीत ते किती आग्रही आहेत आणि ते पक्ष स्थापनेपासून मराठीच्या बाबतीत आग्रही आहेत, त्यांनी कधीही मतांची मुलाहिजा केलेली नाही आहे। त्यामुळे त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे। राधा राहिला अशा अनेक अर्ज यापूर्वी राजसाहेबांच्या बाबतीत तक्रारी आलेल्या आहेत पोलीस स्टेशनकडे, त्या काही गांभीर्याने घेण्यासारख्या तक्रारी नसल्यामुळे त्यांनी पोलिसांनी त्याला काही भीक घातलेली नाही आहे। मुळात ज्या मुद्द्यावर ते तक्रार करायला आले हे स्वतः एक मराठी आहेत आणि जे काही राज्याची रचना झाली ती प्रांतवार रचना जी भाषेमुळे झाली, भाषावार रचनेमुळे झाली। आता ह्या मूळ गोष्टीला आपण कुठेतरी बगल देऊन तुम्हाला संपर्क सूत्र करण्यासाठी हिंदीच भाषा का हवी? हिंदी ही आपली कोणती समान भाषा आहे, 22 भाषा आहेत, त्या 22 भाषांपैकी एक भाषा आहे, मग तुम्हाला हिंदी भाषाच का आग्रह हवा? आणि तुम्ही शालेय पहिलीच्या मुलांना का सक्ती करताय? हिंदी तिसरी लँग्वेज हिंदी ही शिकलीच पाहिजे याची सक्ती का करताय तुम्ही? पहिलीच्या मुलाची IQ लेवल काय असते? एक मानसिक शास्त्र पाहिल्यानंतर मानसशास्त्र म्हणतात त्याला, पहिलीच्या मुलांना किती लोड द्यायचं? एकीकडे तुम्ही दप्तराचं ओझं कमी करायच्या गोष्टी करता आणि बौद्धिक आणि मानसिक त्रास तुम्ही एक 10वीच्या एक अतिशय लहान मुलांना तुम्ही त्रास देताय। हे कशासाठी देताय आणि कशासाठी हिंदीची सक्ती करताय? त्रिभाषा सूत्री जी चाललेली आहे, त्रिभाषा सूत्रीमध्ये तिसरी भाषा हिंदीच का असावी? मग जिथे मातृभाषा हिंदी आहे अशी जी राज्य आहेत, म्हणजे बिहार आहे, उत्तर प्रदेश यांची मातृभाषा हिंदी आहे, तिथे तुम्ही तिसरी त्रिसूत्रीमध्ये मराठी शिकवणार का? नाही मराठी शिकवणार ना, मग तुम्ही तिथे फक्त 2च भाषा शिकवता ना, मग तिथे मराठी शिकवणार का? आणि हिंदीचा जन्म कधी झाला? शिवाजी महाराजांच्या वेळेला फारसी भाषा होती, हिंदी भाषा नव्हती। फारसी आणि एक दुसरी होती, त्याच्यामधला हा अपभ्रंश करून इंग्रजांनी भर घालून अलीकडच्या इंग्रजांनी यायच्या अगोदर म्हणजे 100 वर्षही झालेली नाही ही भाषा आहे, हजारो वर्षापूर्वीच्या प्राचीन भाषा आपल्याकडे असताना हिंदीची सक्ती तुम्ही का करता? आणि लहान पहिलीपासून तुम्हाला हिंदी शिकवणं आणि ते सक्तीचं शिकवणं ह्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली आहे। कारण एकंदर सारासार विचार करता विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत किंवा त्यांची मानसिक कुवत आणि एकंदर सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही हिंदीची सक्ती करून एक प्रकारे हिंदी क्लासेस, हिंदी भाषिक शिक्षक यांचा इकडे नंतर हळूहळू स्तोम मानणार आणि त्याच्यानंतर हिंदीचं मराठीवर अतिक्रमण होणार आणि मराठीला अतिक्रमण होत असेल तर ते आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मान्य नाही आहे। पक्ष स्थापनेपासूनचा आमचा हा मुद्दा आहे की मराठी ही आमचा श्वास आहे। हिंदुत्व हिंदी नाही, हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि जर श्वासच राहिला नाही तर प्राण कसा राहील? ही आमची भूमिका आहे। त्यामुळे हे सदावर्ते जे काय इथे येऊन गेले आहेत ते काय बहुरंगी आणि विदूषकी चाळे त्यांचे नेहमीचे असतात, त्यांना काही फार महत्त्व आम्ही देत नाही। खरं तर त्यांना आम्हाला गुद्द्याची भाषा करता आली असती, पण ते फार तेवढे मोठे नाही आहेत। आम्ही मुद्द्यावर सध्या बोलतो कारण मुद्दा महत्त्वाचा आहे, गुद्दा महत्त्वाचा नाही। राज ठाकरेंचं नाव फक्त स्टंटबाजी करतात असं वाटतं? हां, एक मला सांगा ना, ही जी कोण व्यक्ती आहे ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादा असते, काहीतरी चाळे करते, ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे? व्हायचं काय योगदान आहे? केवळ तुमच्यासारखे कॅमेरा आणि हे सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काहीतरी विधानं करायची आणि मोठमोठ्या राजकीय लोकांवर काहीतरी विधानं करायची, म्हणजे तुमचं हे तो केंद्रबिंदू होतो आकर्षणाचा, मीडियाला झळकायला मिळतं, एवढाच त्यांचा उद्देश आहे, बाकी काही नाही आहे। आणि शासनाने असे विदूषक भरपूर असे पोचलेले आहेत जिल्ह्यामध्ये। हा मुंबईतला एक पोचलेला मुख्यमंत्र्यांचा विदूषक आहे। किल्लारजी, हे सगळं आत्ता का, म्हणजे या आधी देखील असं कधी झालं नव्हतं, मग आत्ताच का हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती केली गेलेली आहे? काय वाटतं नेमकं यामध्ये कोणतं राजकीय? हा षडयंत्र आहे हे। बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही हे आत्ताचा तात्पुरता विचार करू नका, पुढे जाऊन पुढे 20-25 वर्षानंतरचा विचार करता। 20-25 वर्षानंतर मराठी भाषा लुप्त होऊन जाईल महाराष्ट्रातून, जी आपली मातृभाषा आहे। सगळं तुम्ही हिंदीकरण करणार का? आम्ही जसं साहेब बोलले आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही।
आणि मराठी भाषा ही आपण जपलीच पाहिजे, ती संस्कृती आहे, आपलं ते साहित्य आहे आणि आपल्याला ते जपलंच पाहिजे. आणि ते जपायचं असेल तर मराठी माणूस म्हणून आपण रस्त्यावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावरही उतरावं लागेल. तुम्ही आता म्हणालात की षडयंत्र आहे, वेळोवेळी म्हणजे वर्षानुवर्ष मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहे, त्याच्या मागचाच हा एक मुद्दा वाटतो. हो, बघा ना, मला सांगा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काय एकूण लोकसंख्या आहे त्यातली 90 ते 95% लोकसंख्या ही मराठी आहे. आणि मग जी उर्वरित 7-8% जे वेगवेगळ्या भाषेची लोक आहेत. मग तुम्ही हिंदीची सक्ती का करताय मुलांना? कशासाठी? आणि आम्ही हिंदीमधून शिकलोय ना, 5वी नंतर एक ऐच्छिक विषय म्हणून होता आणि आहे ना, घ्या ना. आता मला सांगा, तेलुगू मुलं आहेत, तेलुगू शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, तिसरी लँग्वेज त्यांची कुठली असणार? मराठी तर असलीच पाहिजे, महाराष्ट्रात मराठी असलीच पाहिजे. दुसरी इंग्रजी तिसरी ऐच्छिक म्हणून ते कोण घेणार? तेलुगू घेणार, उर्दू घेणार, हिंदी घेणार? म्हणजे हा फक्त मराठी माणसांचा विषय नाही आहे, हा इतर भाषिक जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचाही विषय आहे. तुम्ही सक्ती का करताय? कारण तुमचं काय संपर्क सूत्र वगैरे आहे ना, त्यासाठी हिंदीच मिळाली का तुम्हाला? हिंदी ही भाषा ह्या 100 वर्ष अलीकडच्या काळातली आहे. आणि आमच्या ह्या ज्या सगळ्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही वर्षानुवर्ष प्राचीन आहेत, त्याला हजारो वर्ष झालेली आहेत. मग ती हजारो वर्ष झालेली भाषा ती का नाही सक्तीची करत तुम्ही? तुम्हाला जे काही संपर्क सूत्र करायचं ते मराठीतून करा. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो करा ना तुम्ही, हिंदीच का? बरं, शासनाने जर का नाही निर्णय मागे घेतला, पूर्ण करत नाही. एक सत्ता आताच द्या, सगळ्या गोष्टी तडीत जातील, एका रात्रीत तडीत होतील. काय होतं, सत्तेवर एक जो बसलेला आहे तोच कायदे बनवतोय आणि आम्ही मात्र फक्त रस्त्यावर भांडायचं. कळलं का? आता ह्याच्यामध्ये मला खरं तर म्हणेन, हे सदावर्ते डुप्लिकेट वकील आहेत. खरे जे वकील आहेत ना, त्यांनी उतरायला पाहिजे ह्या विषयामध्ये, कोर्टामध्ये जाऊन ह्या विषयामध्ये जाऊन अपिलात जायला पाहिजे, रिट पिटिशन दाखल करायला पाहिजे, साहित्यिक मंडळीने ह्याच्यावर बोलायला पाहिजे, मराठी शिक्षकांनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे. ही गळचेपी आहे मराठीची. तुम्ही यात राजकारण वगैरे नाही आहे आमचं. राजकारण करायचं असतं ना तर निवडणुकीच्या तोंडावर आम्ही हे मुद्दे आता ह्यांना हे जे काय सदावर्ते बोलतात ना, मराठी आणि अमराठीचा वाद पेटवायचा आहे, मला तर म्हणायचं शासनाला हे पेटवायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर. कारण अमराठी मतांवर त्यांचा डोळा आहे. एक गट्टा मतं त्यांना हवी आहेत म्हणून त्यांना हे करायचं आहे. आम्हाला नाही करायचं आहे. आम्हाला करायचं तर आत्ता इथे त्याला इथं तुडवलं असता. मी इथे बाजूला राहून त्याला धुंकून बघायलाही आलो नाही. शासनाने जर का हा निर्णय मागे नाही घेतला तर मनसेची पुढील भूमिका काय असेल? खळकटाक बघायला मिळेल. पहिली गोष्ट, त्या सदावर्तेला दक्षिणेत जा म्हणाव ना, जा कन्नडमध्ये, कर्नाटकात जा तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये जा आणि तिथे सांगा ना की ही भूमिका घ्यायला सांगा. का तिथे का फाटते? असे टीचभर फाटते ना अशी. का नाही बोलत तुम्ही? का मराठी म्हणून सहिष्णू आहे म्हणून? मराठी म्हणून नक्कीच सहिष्णू आहे, पण एक सर्टन लेवलपर्यंत. ती एकदा सीमा पार झाली ना, मग मराठी माणसाने इतिहास घडवला आहे, नेहमी इतिहास घडवला. आणि ती वेळ आणू देऊ नये. सरकारने ह्याचा विचार करावा. सर, बिहारच्या आता निवडणुका आहेत आणि त्या डोळ्यासमोर ठेवूनच हे राजकारण केलं जातं. मी तेच सांगतोय ना तुम्हाला, तेच सांगतोय. अमराठी मतांवर ह्यांचा एक गट्टा मतदान ह्यांना हवं आहे आणि ते मतदान मिळवून घेण्यासाठीच हा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही.